ठीक, चला टॉपिकचं नाव काय, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये आपण एवढे पॉईंट पाहिलेले. फर्स्ट काय टाइप्स ऑफ वेव्ह, नंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह, नंतर रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्स म्हणजे काय, नेमकं प्रिन्सिपल काय आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्सचं. त्यानंतर स्टेशनरी वेव्स, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स काय असतात. त्यानंतर व्हायब्रेशन इन पाईप, 2 टाईप ऑफ पाईप पाहिलेले. त्यात पहिले क्लोज्ड एंड अँड ओपन एंड. त्यानंतर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्यानंतर सोनोमीटर, बीट्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सब. 3 डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यात. ठीक आहे. तर सगळ्यात फर्स्ट पॉईंट काय तुमचा, टाइप्स ऑफ वेव्ह, वेव्हचे टाइप्स. ठीक आहे. मग आता वेव्हचे बेसिक टाइप्स तुम्हाला माहिती आहे. वेव्हचे बेसिक टाइप्स येतात मेकॅनिकल वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ते टाइप्स नाही पाहिजे आपल्याला. आपल्या इथं 2 डिफरंट टाइप्स पाहिजे, प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी. कोणते, प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी. 2 डिफरंट टाइप्स ऑफ वेव्ह. पहिली आहे काय, प्रोग्रेसिव्ह, आणि सेकंड काय आहे, स्टेशनरी वेव्ह. तर प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये डिफरन्स काय. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जी काय करत राहते, पुढे प्रोग्रेस करत राहते, पुढे ट्रॅव्हल करत राहते. ठीक आहे. तर ही वेव्ह काय करते, एनर्जी ट्रान्सफर करते. काय ट्रान्सफर करते, एनर्जी ट्रान्सफर करते. इथे मॅटर ट्रान्सफर होत नाही. मॅटर इज नॉट ट्रान्सफर्ड, ओनली एनर्जी इज ट्रान्सफर्ड. प्रोग्रेसिव्ह वेव्ह अशी वेव्ह जी पुढे ट्रॅव्हल करत राहते. मग प्रोग्रेसिव्ह वेव्ह परत 2 टाइप्सचे असणार तुमचे, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्युडनल. त्यांचे परत 2 टाइप्स असतील, कोणते, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्युडनल. ठीक आहे. त्यानंतर येते कोणती, स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जी काय करत राहते, जी तिथल्या तिथं व्हायब्रेट करत राहते, तिथल्या तिथं ऑसिलेट करत राहते. बरोबर. स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय, जी तिथल्या इथं ऑसिलेट करत राहते, व्हायब्रेट करत राहते. ठीक आहे. देर आर 2 डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. इथे कशाचा ट्रान्सफर होतो, कशाचाच ट्रान्सफर होत नाही. एनर्जी ट्रान्सफर होत नाही आणि मॅटर सुद्धा ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे. ही झाली तुमची स्टेशनरी वेव्ह. देर आर 2 टाइप्स ऑफ वेव्ह, स्टेशनरी अँड प्रोग्रेसिव्ह. त्यातली प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे अशी जी पुढे प्रोग्रेस करत राहते, स्टेशनरी वेव्ह वर खाली व्हायब्रेट करत राहते. अशा 2 टाइप्स ऑफ वेव्ह झाल्या. त्यातली फर्स्ट कोणती तुमची, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ठीक आहे. मग आता प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या जर प्रॉपर्टीज पाहायच्या झाल्या की काय काय प्रॉपर्टीज आहेत प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या. ठीक आहे. फर्स्ट प्रॉपर्टी तर ती काय, ती पुढे ट्रॅव्हल करत राहते. बरोबर. इन द फॉर्म ऑफ 2 डिफरंट फॉर्म्समध्ये जाईल ती. एक तर क्रेस्ट ऑर ट्रफमध्ये जाईल, और हे रेअरफॅक्शन और कॉम्प्रेशनमध्ये जाईल. ठीक आहे. 2 फॉर्म्समध्ये जाऊ शकते ती. एकतर कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनमध्ये जाईल, और क्रेस्ट अँड ट्रफमध्ये जाईल. जी कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनमध्ये जाणार ती काय तुमची लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. आणि क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये जाणार ती कोणती आहे, ट्रान्सवर्स वेव्ह आहे. ठीक आहे. तर याच्यात फर्स्ट तर तुमची ही प्रॉपर्टी झाली काय, एनर्जी ट्रान्सफर होते, मॅटर ट्रान्सफर होत नाही. मॅटर म्हणजे काहीतरी अमाऊंटमध्ये मास, मास इथे ट्रान्सफर होत नाही. इथे फक्त काय ट्रान्सफर होतो, एनर्जी ट्रान्सफर होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहायचा झाला, इथे प्रत्येक पार्टिकलचा जो अँप्लिट्यूड आहे तो अँप्लिट्यूड काय राहतो, प्रत्येक पार्टिकलचा सेम. एव्हरी पार्टिकल हॅज सेम अँप्लिट्यूड. प्रत्येक पार्टिकलचा अँप्लिट्यूड हा काय राहणार आहे तुमचा, सेम राहणार आहे. जर इथला एक पार्टिकल घेतला, ठीक आहे, इथला पार्टिकल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट काय करू शकतो, अप टू अँप्लिट्यूड इतका जाऊ शकतो. जरी मधला कुठला तरी पार्टिकल आहे तोही कुठं जाईल, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड पर्यंत करेल. म्हणजे मॅक्सिमम एखादा पार्टिकल डिस्प्लेसमेंट जो करेल ती कोणा एवढी असणार, तुमच्या अँप्लिट्यूड एवढी असणार आहे. म्हणजे सगळ्यांचं जे अँप्लिट्यूड असणार आहे ते काय असणार आहे, सेम असणार आहे. एव्हरी पार्टिकल हॅज सेम अँप्लिट्यूड इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तेच जर स्टेशनरी वेव्ह मध्ये पाहिलं, स्टेशनरी वेव्ह मध्ये सेम अँप्लिट्यूड येणार नाही. त्यानंतर पाहू आपण प्रॉपर्टीज त्याच्या. ठीक आहे. तर याच्यात काय असेल, अँप्लिट्यूड सगळ्यांचं सेम असेल. त्यानंतर काय अजून सेम असेल, त्याची फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि टाइम पिरियड सेम असेल. काय काय सेम असेल, फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड सेम असेल. आता प्रत्येक पार्टिकल हा यांची जी फेज असणार आहे ती काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. एव्हरी पार्टिकल इज इन डिफरंट फेज. डिफरंट फेज म्हणजे काय, एक पार्टिकल जर 0ला चालतोय और त्याचा जो फेज आहे ती 0 आहे. ठीक आहे. आता सपोज ही तुमची वेव्ह आहे, तर यात फर्स्ट जो पार्टिकल आहे तो 0 फेज मध्ये आहे आता. ठीक आहे. इथला जो पार्टिकल आहे तो कोणत्या फेजला आहे, π/2 ला आहे. इथला जो आहे तो पायला. म्हणजे प्रत्येक पार्टिकल हा कुठे, वेगवेगळ्या फेज मध्ये. ठीक आहे. प्रत्येक पार्टिकल, एव्हरी पार्टिकल ट्रॅव्हल्स इन डिफरंट फेज. प्रत्येक पार्टिकल हा डिफरंट फेज मध्ये ट्रॅव्हल करतो. अशा इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. तर बोर्ड्सला तुम्हाला हा क्वेश्चन येतो की स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज सांगायच्या तुम्हाला. तर त्यात काय काय सांगणार तुम्ही की प्रोग्रेसिव्ह वेव्ह 2 टाईपची असू शकते. अशी वेव्ह जी प्रोग्रेस करत राहते. त्यानंतर काय, त्याचे 2 फॉर्म्स असू शकतात. एकतर ती लॉन्जिट्युडनल असेल और ट्रान्सवर्स असेल. ठीक आहे. मग त्याच्यात एनर्जीचा ट्रान्सफर होतो, मॅटरचा होत नाही. ठीक आहे. त्यानंतर अँप्लिट्यूड प्रत्येक पार्टिकलचं काय राहील, सेम राहील. अजून काय काय सेम राहतं, फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड सेम राहते. त्यानंतर काय, प्रत्येक पार्टिकल हा वेगवेगळ्या फेज मध्ये असतो. एव्हरी पार्टिकल हॅज डिफरंट फेज. प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या फेज मध्ये ट्रॅव्हल करतो. अशा ह्या झाल्या कोणाच्या प्रॉपर्टीज,
प्रोग्रेसिव्हच्या प्रॉपर्टीज झाल्या. त्याच जागी जर स्टेशनरीच्या प्रॉपर्टीज पाहिजेत. फर्स्ट प्रॉपर्टी काय त्याची, स्टेशनरी वेव्ह वर खाली व्हायब्रेट करत राहते, बरोबर. तिथे एनर्जीचा ट्रान्सफर होत नाही, तिथे एनर्जी ट्रान्सफर होत नाही आणि मॅटर सुद्धा ट्रान्सफर होत नाही. सेकंड, इथे अँप्लिट्यूड सेम राहतं का, नाही. इथे अँप्लिट्यूड काय राहतं, डिफरंट राहतं. प्रत्येक पार्टिकलचं अँप्लिट्यूड जे असणार आहे ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. जर आपण इथला पार्टिकल घेतला, इथला पार्टिकल हायेस्ट अँप्लिट्यूडने ट्रॅव्हल करतोय, बरोबर. तो वर खाली करतोय, गिटारची स्ट्रिंग आहे वर खाली व्हायब्रेट करते, बरोबर. इथे काय असणार तुमचं, हायेस्ट अँप्लिट्यूड असणार आहे इथे या पॉईंटचं. हा जो पार्टिकल आहे तो हायेस्ट अँप्लिट्यूड दाखवतोय, ठीक आहे. पण इथला जर पार्टिकल पाहिला त्याचं अँप्लिट्यूड काय झालं, थोडंसं डिक्रीज झालं. आणि इथला जर पार्टिकल पाहिला हा काय डायरेक्ट रेस्टोर आहे, इथे अँप्लिट्यूड काय त्याचं 0 आहे, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा अँप्लिट्यूड काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. एव्हरी पार्टिकल हॅज डिफरंट अँप्लिट्यूड. मग जिथे मॅक्सिमम अँप्लिट्यूड असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, अँटीनोड म्हणतो. द पॉइंट ॲट मॅक्सिमम अँप्लिट्यूड, जिथे मॅक्सिमम अँप्लिट्यूड असेल तो काय असणार आहे तुमचा, अँटीनोड असणार आहे. जिथे मिनिमम अँप्लिट्यूड आहे तो काय तुमचा नोड असणार आहे. समजलं हे काय, अँटीनोड अँड नोड. अँटीनोड इज पॉइंट ॲट विच अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम, पॉइंट ॲट विच अँप्लिट्यूड इज मिनिमम, त्याला काय म्हणणार, नोड म्हणणार. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ नोड्स, डिफरंट टाइप्स ऑफ पार्टिकल्सच्या पोझिशनवर डिटरमाइन केलं ते आपण, ठीक आहे. एक नोड असणार आहे, एक अँटी नोड असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट काय पाहिलं अजून इथे स्टेशनरी वेव्हमध्ये, स्टेशनरी वेव्हमध्ये नोड टू अँटी नोड डिस्टन्स पाहिलं आपण, ठीक आहे. नोड टू अँटी नोड डिस्टन्स काय, नोड टू अँटी नोड डिस्टन्स λ/4चं डिस्टन्स आहे, ठीक आहे. जर सपोज एक स्टेशनरी वेव्ह अशी काढायची झालीच तुम्हाला, ठीक आहे. तर इथे हा अँटी नोड असेल तुमचा, हा पण काय असेल, अँटी नोड असेल, ठीक आहे. वर खाली व्हायब्रेट करत राहिली ती, हा अँटी नोड आहे, हा पण अँटी नोड आहे. हा काय तुमचा नोड आहे, हा पण काय नोड आहे आणि हा पण नोड आहे, ठीक आहे. तर तुम्हाला नोड टू अँटी नोड डिस्टन्स फाइंड करायचा आहे. पूर्ण वेव्ह कितीची आहे, लॅम्बडाची आहे, बरोबर. ही पूर्ण वेव्ह कितीची आहे, लॅम्बडाची आहे. याचा अर्थ याला जर तुम्ही हाफ पार्ट्स मध्ये डिवाइड केलं, इथून इथपर्यंत काय होते ती λ/2, बरोबर. म्हणजे नोड टू नोड डिस्टन्स किती येतं, λ/2 येतं. तेच जर आता नोड टू अँटी नोड पाहायचं झालं किती येतं, ते अँटी नोड टू नोड काय येतं, λ/4. आणि जर अँटी नोड टू अँटी नोड जायचंय, अँटी नोड टू अँटी नोड गेलात किती होतं, ते λ/2चं होतं. अँटी नोड टू अँटी नोड किती डिस्टन्स होतं, λ/2चं डिस्टन्स होतं. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स इज λ/2. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एका नंतर दुसरी जी येणार आहे ती, ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन नोड टू नोड और कॉन्सिक्युटिव्ह नोड्स मधलं डिस्टन्स किती असणार आहे तुमचं, λ/2 असणार आहे. नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती असेल, λ/4चं. आणि अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती असणार आहे, λ/2. टू कॉन्सिक्युटिव्ह अँटी नोड्स मधला डिस्टन्स काय येणार तुमचं, λ/2चं, ठीक आहे. समजलंय हे, समजलं नक्की काय काय आहेत. दोघांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आपण, प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या आणि स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. नेक्स्ट पॉईंट काय तुमचा, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह, ठीक आहे. मग जर तुम्ही दोन डिफरंट मीडियम्समध्ये जर रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये वेव्ह ट्रान्सफर केली, रेअरर टू डेन्सर मीडियममध्ये जर वेव्ह ट्रान्सफर केली तर ती रिटर्न येताना कशी येईल. सपोज क्रेस्ट पाठवली, डेन्सर आणि रेअरर मीडियममध्ये फरक माहिती आहे सगळ्यांना. रेअरर म्हणजे काय, जिथे एअरचे पार्टिकल्स और त्या मीडियमचे पार्टिकल्स थोडेसे लांब लांब असतील, ठीक आहे. डेन्सिटी कमी असेल, ठीक आहे. जिथे डेन्सिटी जास्त तो काय होणार तुमचा डेन्सर मीडियम होणार आहे, ठीक आहे. मग आता दोन डिफरंट कंडिशन्स आहेत तुमच्या. जर सपोज डेन्सर टू रेअरर एक कंडिशन आहे आणि दुसरी कंडिशन काय, सपोज रेअरर टू डेन्सर, ठीक आहे. दोन डिफरंट कंडिशन्स आहेत. एक काय डेन्सर टू रेअरर आणि दुसरं काय रेअरर टू डेन्सर. दोन डिफरंट कंडिशन्समध्ये आपण वेव्ह ट्रान्सफर करणार आहे, ठीक आहे. तर डेन्सर टू रेअरर मध्ये काय होईल, दोन डिफरंट वेव्हज आपल्याकडे. कोणती पहिली ट्रान्सवर्स आणि दुसरी कोणती आहे लॉन्जिट्युडनल, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्युडनल, ठीक आहे. तर याच्यात डेन्सर टू रेअरर जर वेव्ह जात असेल, ठीक आहे. आता जर सपोज क्रेस्ट गेली, ठीक आहे, आणि इकडे कोणता मीडियम आहे, रेअरर मीडियम आहे, इकडे कोणता मीडियम आहे, डेन्सर मीडियम आहे, ठीक आहे. क्रेस्ट गेली तर रिटर्न येताना काय येते रे, क्रेस्टच येते, ठीक आहे. रिटर्न येताना काय आहे, क्रेस्टच आहे. पण याच्यात काय होणार, लॉन्जिट्युडनल मध्ये उलट होईल. लॉन्जिट्युडनल मध्ये काय होतं, जर कॉम्प्रेशन गेलं तर रिटर्न येताना काय येतं, रेअरफॅक्शन. कोणता मीडियम आहे, हे डेन्सर टू रेअरर मीडियम आहे, ठीक आहे. हे डेन्सर मीडियम आहे आणि हे रेअरर मीडियम आहे, ठीक आहे. डेन्सर टू रेअरर जर गेली तर इथे काय होतं, कम्प्रेशन गेलं तर येताना काय येईल, काय येईल, रेअरफॅक्शन येईल,
ठीक आहे, येताना काय येईल, रेअर फॅक्शन येईल. ठीक आहे, उलट होणार याच्यात. इथे काय होईल, रेअर टू डेन्सर मीडियम आहे, रेअर टू डेन्सर गेली, क्रेस्ट गेली तर रिटर्न येताना काय येते, ट्रफ रिटर्न येते. ठीक आहे, क्रेस्ट गेली तर रिटर्न येताना ट्रफ येते. आणि हेच जर तुम्ही याच्या बाबतीत केलं, लॉन्जिट्युडनल वेव्हच्या बाबतीत केलं तर काय होतं, कंप्रेशन गेलं तर काय येतं रिटर्न येताना, कंप्रेशनच येतं. ठीक आहे, रिटर्न येताना काय येईल, कंप्रेशनच येईल. ठीक आहे, राहील लक्षात, हे रिटर्न येताना काय येईल, कंप्रेशनच येईल. हे 2 डिफरंट कंडिशन्स आहेत, या 2 डिफरंट कंडिशन्समध्ये या केसेस होतात. ठीक आहे, समजलंय. पुढचं आता याच्यात सुपरपोजिशन ऑफ वेव्ह शिकायचं आहे, पण सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं एक डेरिवेशन आहे तुम्हाला. ठीक आहे, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तुम्हाला फाइंड करायचा आहे. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ 2 वेव्स विच आर सुपर इम्पोज्ड. अशा 2 वेव्स आहेत की ज्या काय सुपर इम्पोज होणार आहेत, त्यांचं आपल्याला काय पाहायचं आहे, एक डेरिवेशन पाहायचं आहे किंवा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड पाहायचं आहे काय येईल. मग आता सुपरपोजिशन म्हणजे काय ते समजून घ्या. सुपरपोजिशन म्हणजे काय, 2 डिफरंट वेव्स एका पॉइंटला येऊन काय होतात, ॲड अप होतात और सुपर इम्पोज होतात. ठीक आहे, एकावर एक स्वतःचे डिस्प्लेसमेंट लादतात, ती काय असते तुमची सुपरपोज्ड वेव्ह असते और सुपरपोजिशनचा प्रिन्सिपल होतो. वेन 2 or more वेव्स किंवा 2 वेव्स कमिंग फ्रॉम डिफरंट डिरेक्शन्स, अशा 2 वेव्स आहेत, दोन्ही काय येत आहेत, डिफरंट डिरेक्शन्सनी येत आहेत. 2 वेव्स कमिंग फ्रॉम डिफरंट डिरेक्शन एका पॉइंटला येतात, एका पॉइंटला येऊन काय करतात, स्वतःचे डिस्प्लेसमेंट करतात इररिस्पेक्टिव्ह ऑफ द अदर, म्हणजे बघत नाही की दुसऱ्याचे डिस्प्लेसमेंट काय आहे. ठीक आहे, मग ते काय होणार आहे, एका पॉइंटला येऊन काय होणार आहे, सुपर इम्पोज होणार आहेत आणि त्यांचं जे ॲम्प्लिट्यूड असेल ते काय असेल, त्यांचं वेक्टर ॲडिशन असेल. ठीक आहे, दोघांचं काही वेक्टर ॲडिशन असणार आहे सुपरपोजिशनच्या प्रिन्सिपलमध्ये. समजलंय सुपरपोजिशन प्रिन्सिपल, नक्की समजलंय. ठीक, त्यात पहा 2 वेव्ह, सपोज क्रेस्ट आली, इकडून पण क्रेस्ट आली, दे शुड कम फ्रॉम डिफरंट डिरेक्शन्स. दोघांच्या डिरेक्शन्स काय असली पाहिजे, अपोजिट असली पाहिजे. हा इकडून आलाय तर हा इकडून येईल. ठीक आहे, मग काय होईल, एका पॉइंटला सपोज आले दोघं पण, एका पॉइंटला आल्यानंतर ते काय करतील, स्वतःची डिस्प्लेसमेंट करतील. ठीक आहे, इथे आल्यानंतर स्वतःची काहीतरी त्यांची डिस्प्लेसमेंट असेल. ठीक आहे, आणि हा असेल तुमचा काय, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, मग परत सपोज या पॉइंटला आले, सुपर इम्पोज झाले, परत रिटर्न जाताना ते कसे जातील, क्रेस्ट म्हणूनच जातील, की जिथे ही वेव्ह इकडे चालली होती तर ही वेव्ह इकडे जाईल, म्हणजे आल्या, सुपर इम्पोज झाल्या आणि परत त्याच डिरेक्शनने गेल्या. ठीक आहे, म्हणजे या पॉइंटला तुम्हाला एक नवीन वेव्ह मिळाली, त्या वेव्हचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे, विच इज सुपर इम्पोज्ड वेव्ह. समजलंय. मग आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत. फर्स्ट इक्वेशन काय तुमचं, y1 इज इक्वल टू, सपोज फर्स्ट वेव्हचं इक्वेशन घेतलं, y1 इज इक्वल टू a साइन ओमेगा t. काय फर्स्ट इक्वेशन, y1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा t, आणि दुसरी जी वेव्ह आहे त्यात फेज डिफरन्स आहे, सपोज a2 साइन प्लस फाय. ठीक आहे, 2 वेव्स आहेत तुमच्याकडे, y1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी, आणि दुसरी काय आहे, अशी वेव्ह आहे जिचं ॲम्प्लिट्यूड डिफरंट आहे आणि दोघांमध्ये फेजचा काहीतरी डिफरन्स आहे, विच इज इक्वल टू 5. समजलं हे. ठीक, मग आता नवीन वेव्ह मिळणार आहे, ती काय असणार आहे, यांची वेक्टर ॲडिशन असेल, विच इज इक्वल टू y1 प्लस y2. मग y1 आणि y2च्या व्हॅल्यू पुट करा, विच इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस a2 साइन ओमेगा टी प्लस 5. काय फॉर्म्युला यूज करणार बरं, y इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी, तसाच याच्या जागी काय लिहू शकता तुम्ही, जर a2 बाहेर लिहिला, साइन a प्लस बीचा फॉर्म्युला यूज करू शकता. काय तो साइन a प्लस बीचा फॉर्म्युला सांगा, काय साइन a प्लस बीचा फॉर्म्युला आहे, काय आहे तो, साइन a कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग याला जर कन्सिडर करा, हा काय तुमचा a आहे आणि हा काय आहे b आहे. ठीक आहे, मग काय म्हणू शकता याला, साइन a विच इज इक्वल टू साइन ओमेगा टी, कॉस b विच इज इक्वल टू कॉस फाय, प्लस कॉस a म्हणजेच काय, कॉस ओमेगा टी आणि साइन फाय. समजलंय हे, समजलंय. आता a2 मल्टिप्लाय करा अख्ख्या इक्वेशनला, म्हणजे काय येईल, a1 साइन ओमेगा टी प्लस a2 साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस a2 कॉस ओमेगा टी साइन फाय. हे इक्वेशन आलं बरोबर. मग आता ह्या इक्वेशनमधून कोणतं इक्वेशन, याच्यातून आणि याच्यातून काय कॉमन घेऊ शकता तुम्ही, साइन ओमेगा टी कॉमन घेऊ शकता बरोबर. मग साइन ओमेगा टी जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, a1 प्लस a2 कॉस फाय राहील. ठीक आहे, आणि प्लस इथं काय राहील, a2 कॉस ओमेगा टी साइन
ठीक आहे. आता कन्सिडर काय करायचंय, लेट अस कन्सिडर. काय कन्सिडर केलं तुम्ही, a1 प्लस a2 हे काय इक्वल आहे, a1 प्लस a2 कॉस फाय जो आहे याला तुम्ही काय म्हटलं, आर कॉस थीटा. काय म्हटलं, आर कॉस थीटा. आणि जो तुमची सेकंड टर्म आहे म्हणजेच कोणती, a2 कॉस ओमेगा टी, सॉरी a2 कॉस फाय, ही टर्म काय साइन फाय, ही टर्म काय म्हणणार तुम्ही, a2 साइन फाय इज इक्वल टू काय, आर साइन थीटा. काय म्हणणार ती, आर साइन थीटा. ही टर्म पुट करा याच्यात. ठीक आहे, पुट केल्यानंतर काय येईल बरं, काय राहील पहा, काय राहील, साइन ओमेगा टी इथे राहिला, इथे काय मिळेल, आर कॉस थीटा राहील. ठीक आहे, प्लस इथे काय राहील, इथे काय राहील, a2 साइन फाय गेला, आता काय राहणार आहे इथे, त्याच्या जागी काय येणार आहे, कॉस ओमेगा टी राहीलच आणि पुढे काय राहील, आर साइन थीटा. मग याला जर नीट अरेंज केलं तर काय येईल, ते आर पुढे येईल सपोज आर साइन ओमेगा टी कॉस थीटा प्लस आर कॉस ओमेगा टी साइन थीटा. मग कोणासारखा फॉर्म्युला आला, हा उलटा आला ना याचा. पहा, हा याला जर सपोज ए म्हटलं, याला बी म्हटलं. ठीक आहे, म्हणजे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आर कॉमन घेऊन पाहिला तर. ठीक आहे, आपण आर कॉमन लिहू डायरेक्ट. जर आर कॉमन घेतला तर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आला हा. म्हणजेच याला तुम्ही काय लिहू शकता, याचं काय इक्वेशन येईल मग, तर हा आर तसाच लिहिला. ठीक आहे, आणि साइन ओमेगा टी कॉस थीटा आणि कॉस ओमेगा टी साइन थीटा, म्हणजेच काय होणार आहे तो, साइन ओमेगा टी प्लस थीटा. आणि हे आलंय तुमचं नवीन वेव्हचं इक्वेशन, जे तुमची काय आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ द अदर टू वेव्हचं वेक्टर ॲडिशन. समजलंय, समजलंय नक्की, ठीक, समजलंय. ठीक, पुढे काय केलं आता, आपल्याला रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड करायचा आहे. ठीक आहे, हे नवीन वेव्हचं तुम्हाला इक्वेशन मिळालं. याच्यानंतर काय फाइंड करायचं आपल्याला, रिझल्टंटचा मॅग्निट्यूड. मग रिझल्टंटचा मॅग्निट्यूड फाइंड करण्यासाठी काय केलं आपण, हे जर इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे, दोघांना ज्यावेळी तुम्ही स्क्वेअर करून ऍड कराल, काय करणार आपण, स्क्वेअर करून ऍड करणार, त्यावेळी तुम्हाला रिझल्टंटचं इक्वेशन मिळेल. मग रिझल्टंटचं इक्वेशन काय येईल, सपोज आपण स्क्वेअर करून आता ऍड करू त्याला. पहा, जर फर्स्ट इक्वेशनला स्क्वेअर केलं, दोन्ही साईडला स्क्वेअर करायचा. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशनला सपोज स्क्वेअर केलं, काय येईल ते, याला स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे, हा आर कॉस थीटा इथे लिहिते, सपोज आर कॉस थीटा इज इक्वल टू काय, a1 प्लस a2 कॉस फाय आणि आर कॉस थीटाला आधी आपण काय करू, स्क्वेअर करू. ठीक आहे, दोन्ही साईडला स्क्वेअर करा, काय येईल इथं, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, आता याचा काय होईल, a1 प्लस a2 कॉस फायचा स्क्वेअर होणार ते. तर काय काय फाइंड करायचं आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फाइंड करायचं. या रिझल्टंटचा काय फाइंड करायचं आहे, मॅग्निट्यूड फाइंड करायचं. मग मॅग्निट्यूड फाइंड करण्यासाठी काय केलं आपण, हे दोन्ही जे इक्वेशन्स आहे, या दोन्ही इक्वेशन्सला 1 आणि 2 मार्क केलं. या दोन्ही इक्वेशन्सला स्क्वेअर करून काय काढायचं आपल्याला, ऍड करायचं. ऍड करून तुम्हाला आर ची व्हॅल्यू मिळून जाणार. जर सपोज फर्स्ट इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशनचा आपण स्क्वेअर घेतला. ठीक आहे, मग स्क्वेअर घेतल्यानंतर काय येईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा आणि इकडे काय असेल, a1 प्लस a2 कॉस फायचा स्क्वेअर. थीटा आहे ना तो, कॉस फाय नाही, कॉस फायचा स्क्वेअर. ठीक आहे, इथं काय येईल मग, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय तसंच राहील. याला काय लिहू शकता, a1 स्क्वेअर प्लस a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, तो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. मग a1 स्क्वेअर प्लस इथं काय लिहू शकता, a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस 2a1 a2 कॉस फाय. हे आलं तुमचं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, हे आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर फायचं इक्वेशन आलं. त्यानंतर कशाचं इक्वेशन येणार, तुमचं जे सेकंड इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. या सेकंड इक्वेशनचा जर स्क्वेअर घेतला तर काय येईल, तो इक्वेशन काय, आर साइन थीटा इज इक्वल टू a2 साइन फाय असं इक्वेशन आहे. ठीक आहे, त्याचा स्क्वेअर घ्या, काय मिळेल, आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. ठीक आहे, आता काय करायचं आहे, या दोन्ही इक्वेशन्सचे तुम्हाला ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअर केलं, स्क्वेअर करून काय करायचं आता, ऍड करायचं. स्क्वेअर केल्यानंतर हे इक्वेशन चालेल तुमचं, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय करणार तुम्ही, ऍड करणार. ऍड केल्यानंतर काय होईल बरं, इथे आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, LHS ॲडअप झाला. ठीक आहे, आता RHS ऍड करायचा आहे. काय तो, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस 2a1 a2 कॉस फाय
आणि प्लस हे इक्वेशन काय ते a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. ठीक आहे. मग आता याच्यातून जर आर स्क्वेअर कॉमन घेतला तर आर स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहील तुमचं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर. काय राहील साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. हेच काय असतं 1. त्यानंतर इथे a1 स्क्वेअर तसंच राहील. इथे a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय आणि a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय मधून a2 स्क्वेअर कॉमन घेतला. ठीक आहे. a1 स्क्वेअर सपोज तसाच ठेवला. a2 स्क्वेअर कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये काय राहील साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय आणि प्लस 2a1 a2 कॉस फाय. ठीक आहे. हे काय येतं 1. हे पण काय येतं 1. म्हणजे इक्वेशन काय राहील ॲट दी एंड तुमचं आर स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. आणि आर जर फाइंड करायचं आहे तर स्क्वेअर रूट घ्या. म्हणजे काय मिळेल आर इज इक्वल टू काय मिळेल आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय. हे इक्वेशन आलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव. जी तुमची वेव मिळणारे सुपरइम्पोज झाल्यानंतर त्याचं हे काय आलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आलं. ठीक आहे. समजलंय. मग आता फेज डिफरन्स काढायचा आहे. फेज कसा येतो फेज रिझल्टंट फेज कशी काढायची. रिझल्टंट फेज ही येणार आहे कशी तुमचे जे इक्वेशन्स होते कोणतं इक्वेशन हे कॉस थिटाचं इक्वेशन याला सपोज 1 म्हटलं आणि हे इक्वेशन विच इज 2. या इक्वेशन्सला काय केलं डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे फेज मिळणार आहे. हे मिळालं काय रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळालं. ठीक आहे. मग फेज इज इक्वल टू कशी मिळेल या इक्वेशनला या इक्वेशनने डिवाइड करा. हे इक्वेशन आहे. ठीक आहे. कोणतं इक्वेशन आर साइन थिटा इज इक्वल टू a2 साइन फाय आणि हे इक्वेशन. ठीक आहे. तर काय मिळेल ते आर साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा इज इक्वल टू आर साइन थिटाचं इक्वेशन काय तुमचं a2 साइन फाय अपॉन a1 प्लस a2 कॉस फाय. हे तुमचं इक्वेशन आलं. ठीक आहे. म्हणजे आता याला काय लिहाल आर आणि आर कॅन्सल आउट झाला. साइन अपॉन कॉस हे काय येतो टॅन थिटा येतो. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल a2 साइन फाय अपॉन a1 प्लस a2 कॉस फाय. ठीक आहे. मग थिटा इज इक्वल टू काय येईल थिटा फाइंड करायचा आहे तुम्हाला. मग थिटा इज इक्वल टू काय येईल टॅन इकडे जाईल आणि काय होईल टॅन इनवर्स ऑफ a2 साइन फाय अपॉन a2 साइन फाय अपॉन a1 प्लस a2 कॉस फाय. हे तुमचं आलं रिझल्टंट फेज. ही काय आली रिझल्टंट फेज. समजलंय. ठीक आहे. तर आता टाइप्स ऑफ वेव्ह झाले. नंतर काय झालं प्रोग्रेसिव्ह वेव्ह झाली. नंतर रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह झालं आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं इक्वेशन झालं. नेक्स्ट काय तुमचं स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन पहा आधी कसं होतं. स्टेशनरी वेव्ह फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय लागतात बरं 2 प्रोग्रेसिव्ह वेव्ह लागतात. और एकच प्रोग्रेसिव्ह वेव्ह जी काय होईल रिफ्लेक्ट बॅक होईल आणि सुपर इम्पोज होऊन काय फॉर्म करेल ती सुपर इम्पोज होऊन काय फॉर्म करेल स्टेशनरी वेव्ह फॉर्म करेल. ठीक आहे. म्हणजे 2 प्रोग्रेसिव्ह वेव्स ज्याही सुपर इम्पोज होतात. सुपर इम्पोज झाल्यानंतर ते काय फॉर्म करतात स्टेशनरी वेव्ह फॉर्म करतात. जर कोणतं मीडियम आहे रेअर टू डेन्सर मीडियम आहे. रेअर टू डेन्सर मीडियममध्ये एक वेव्ह जर ट्रान्सफर केली ती वेव्ह रिफ्लेक्ट बॅक होते. क्रेस्टची काय होते ट्रफ. क्रेस्टची ट्रफ होऊन ते दोन्ही सुपर इम्पोज होतात आणि फॉर्म होते स्टेशनरी वेव्ह. माझा जर सपोज ही गेली क्रेस्ट. ठीक आहे. हा रेअर टू डेन्सर मीडियम आहे. रेअर टू डेन्सर जाताना क्रेस्टची रिफ्लेक्शन काय होतं ट्रफ. ठीक आहे. आता ही क्रेस्ट आहे येताना काय येणार आहे तुमची ट्रफ येणार आहे. ठीक आहे. आता ही क्रेस्ट गेल्यानंतर ही क्रेस्ट सपोज इथे आली. ठीक आहे. त्याच्या मागे अजून एक क्रेस्ट गेली. ठीक आहे. आणि ही ट्रफ जी याची रिटर्न आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे याची येणार आहे ट्रफ. बरोबर. ही ट्रफ याच्यासोबत काय होणार सुपर इम्पोज होणार. ठीक आहे. म्हणजे याच्यासोबत सपोज सुपर इम्पोज झाली तर ह्या सुपर इम्पोजिशनच्या वेळी काय फॉर्म झाली मग तुमची स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली. स्टेशनरी वेव्ह कधी फॉर्म होते ज्यावेळी 2 वेव्स कमिंग फ्रॉम ऑपोजिट डिरेक्शन आणि एक क्रेस्ट असेल एक ट्रफ असेल काय झाले सुपर इम्पोज झाले. सुपर इम्पोज होऊन काय फॉर्म झालं स्टेशनरी वेव्ह झाली विच व्हायब्रेट्स फक्त वर खाली व्हायब्रेट होते. ठीक आहे. अप डाऊन व्हायब्रेट होते फक्त. समजले. ही झाली स्टेशनरी वेव्ह. तर त्याचं फॉर्मेशन कसं आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह रिफ्लेक्ट बॅक होते. रिफ्लेक्ट बॅक झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह बनते त्याची. समजले. स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज पाहिलं होतं आपण. काय काय प्रॉपर्टीज स्टेशनरी वेव्हच्या
फक्त अपडाऊन व्हायब्रेट करत आहे. ॲम्प्लिट्यूड पर पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलचं काय राहणार आहे ते डिफरंट राहणार आहे. प्रत्येक पार्टिकलचं ॲम्प्लिट्यूड काय राहणार आहे डिफरंट राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय काय नोड्स अँटी नोड्स असतात. मग मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जिथे असते, ज्या पॉईंटला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे ते पॉईंट काय असतात तुमचे अँटी नोड्स असतात. ठीक आहे. ही सपोज स्टेशनरी वेव्ह तर हे रिजिड सपोर्टेड, तर हा काय येणार तुमचा अँटी नोड येणार आहे. हा काय येणार आहे नोड. नोड म्हणजे असे पॉईंट जे मिनिमम व्हायब्रेट करतात त्यांची जी ॲम्प्लिट्यूड असणार ते काय असणार आहे 0 असणार आहे. ठीक आहे. हे झाले नोड्स अँड अँटी नोड्स. मग त्यानंतर हे पाहिलं होतं आपण नोड टू अँटी नोड डिस्टन्स असतं λ/4चं. ठीक आहे. नोड टू नोडचं डिस्टन्स असतं λ/2चं आणि अँटी नोड टू अँटी नोड परत डिस्टन्स काय असतं λ/2चं. ठीक आहे. हाफ लॅम्बडाचा डिफरन्स असतो, इथं 1/4 लॅम्बडाचा डिफरन्स असतो. ठीक आहे. अशा आपण प्रॉपर्टीज पाहिल्यात. त्यानंतर काय पाहिजे आता स्टेशनरी वेव्हचं सुद्धा एक डेरिवेशन आहे. स्टेशनरी वेव्ह ज्यावेळी सुपर इम्पोज होते, 2 वेव्स ज्यावेळी काय होतात सुपर इम्पोज होतात, काय फॉर्म करते स्टेशनरी वेव्ह फॉर्म करते. तर त्या स्टेशनरी वेव्हचं सुद्धा एक इक्वेशन आहे. इक्वेशन पाहते काय y1 इज इक्वल टू, इक्वेशन सांगा. y1 इज इक्वल टू nt मायनस x बाय लॅम्बडा असं फर्स्ट सपोज वेव्हचं इक्वेशन. आता इथे ॲम्प्लिट्यूड सेम आहे बरोबर. हे इक्वेशन आलं कुठून मग आपलं मेजर इक्वेशन काय पहा बरं. काय इक्वेशन आहे a sin ओमेगा टी मायनस kx असं इक्वेशन असतं. वेव्हचं इक्वेशन काय a sin ओमेगा टी मायनस kx. तर आता ओमेगा जो आहे तो काय असतो बरं 2π n असतो. 2π इंटू फ्रिक्वेन्सी असते. k काय असतो 2π अपॉन लॅम्बडा असतो. ठीक आहे. k इज वेव्ह नंबर. वेव्ह नंबर काय येतो 2π अपॉन लॅम्बडा. तर याला जर असं लिहिलं a sin 2π nt मायनस 2π x अपॉन लॅम्बडा, तर याचा 2π काय होईल बाहेर येईल म्हणजे काय राहील a sin 2π nt मायनस x बाय लॅम्बडा. आलं का हे इक्वेशन 2π nt मायनस x बाय लॅम्बडा आलं इक्वेशन. आलंय. ठीक. आता हेच इक्वेशन आता काय असलं पाहिजे दुसरीची वेव्ह असली पाहिजे ती डिफरंट डिरेक्शनची पाहिजे. एक वेव्ह अशी आली दुसरी वेव्ह अशी आली तर त्या सुपर इम्पोज होणार आहे. याचा अर्थ काय दुसरी जी वेव्ह असणार तिची फक्त काय चेंज करणार तुम्ही साईन चेंज करणार. ठीक आहे. a sin 2π हा ब्रॅकेट काढून टाका. ठीक आहे. काय येणार 2π आणि nt प्लस x बाय लॅम्बडा. ठीक आहे. हे दोन वेव्ह झाले तुमचे. तर आता ही काय होणार आहे सुपर इम्पोज होणार आहे म्हणजे y इज इक्वल टू काय मिळणार आहे y1 प्लस y2. मग इक्वेशन्स ऍड करा. मग ऍड केल्यानंतर काय येईल बरं y इज इक्वल टू a sin 2π nt मायनस x बाय लॅम्बडा आणि प्लस a sin 2π nt प्लस x बाय लॅम्बडा. आता फॉर्म्युला कोणता यूज करणार साइन c प्लस साइन d चा फॉर्म्युला यूज करणार. ठीक आहे. 2π nt प्लस x बाय लॅम्बडा. ठीक आहे. मग a जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं साइन 2π आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे 2π nt मायनस काय राहतं 2π x बाय लॅम्बडा आणि प्लस साइन हा परत 2π मल्टिप्लाय करा म्हणजे काय मिळेल 2π nt प्लस 2π x बाय लॅम्बडा असं इक्वेशन मिळाले. ठीक आहे. मग आता याला काय करणार तुम्ही साइन c प्लस d च्या फॉर्म्युलानी ॲड करणार. काय साइन c प्लस d चा फॉर्म्युला साइन c प्लस साइन d इज इक्वल टू 2 साइन c प्लस d अपॉन 2 आणि इंटू कॉस c मायनस d बाय 2 हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार करायचं आहे. तर हा काय तुमचा अख्खा c आणि हा काय d. ठीक आहे. हा काय असणार तुमचा d असणार आहे. ठीक आहे. मग काय होईल बरं दॅट इज इक्वल टू a साइन c प्लस d चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग 2 राहणार आहे बाहेर बरोबर. जर सपोज 2 इथंच लिहूयात आपण a सोबतच लिहूयात. ठीक आहे. 2a साइन काय राहणार आहे c प्लस d. c काय 2π nt मायनस 2π x बाय लॅम्बडा. ठीक आहे. प्लस 2π nt प्लस 2π x बाय लॅम्बडा. हे झालं साइन c प्लस d. हा झाला c हा झाला d c प्लस d इंटू काय करायचं आहे कॉस c मायनस d म्हणजे काय 2π nt मायनस 2π x बाय लॅम्बडा आणि मायनस ऑफ 2π nt प्लस 2π x बाय लॅम्बडा. ठीक आहे. समजले हे समजलंय म्हणजे जे कॅन्सल आउट होतं ते कॅन्सल करा. हा जर मायनस ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा तर याची साईन काय होईल मायनस आणि याची पण साईन काय होईल मायनस. ठीक आहे. जे कॅन्सल आउट होतं कॅन्सल आउट करा.
हा 2πx अपॉन लॅम्बडा, हा 2πx अपॉन लॅम्बडा गेला आणि इकडे काय कॅन्सल आउट होतोय, 2π आणि 2π कॅन्सल आउट होतोय. ठीक आहे, काय झालं, आणि अपॉन 2, सगळ्याच्या अपॉन 2. ठीक आहे, म्हणजे इथे राहील काय, 2a तसाच राहिला. ठीक आहे, साईन राहील, साईन 2π प्लस 2π किती झाला, 4π/2 आणि इकडे काय राहील कॉस, तर 2πx अपॉन लॅम्बडा आणि 2πx अपॉन लॅम्बडा किती झाला, 4πx/लॅम्बडा आणि अपॉन 2. म्हणजे हा काय 2π राहील आणि इकडे काय राहील 2πx अपॉन लॅम्बडा राहील. म्हणजे काय मिळाला, 2a साइन 2π आणि इंटू कॉस 2πx/लॅम्बडा. ठीक आहे, मग कन्सिडर काय केलं आपण, लेटस कन्सिडर काय तुमचा 2a कॉस 2πx/लॅम्बडा हा काय असला पाहिजे, ॲम्प्लिट्यूड इतका असला पाहिजे और रिझल्टंट असू द्या त्याला. ठीक आहे, हा काय तुमचा रिझल्टंट आहे. ठीक आहे, मग तो जर याच्यात पुट केला तर काय इक्वेशन होईल तुमचं, y इज इक्वल टू याच्या जागी 2a आणि कॉस 2πx अपॉन लॅम्बडा, याच्या जागी काय पुट केला तुम्ही, r पुट केला. ठीक आहे, याच्या जागी जर r पुट केला तर राहील काय फक्त साइन 2π राहिला. ठीक आहे, म्हणजे काय येईल r साइन 2π म्हणजेच काय बनते, y इज इक्वल टू r साइन ओमेगा t. हे झालं तुमचं रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन विच इज युअर स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आलं ते काय, y इज इक्वल टू r साइन ओमेगा t. आता परत याच्यात तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, पहिलं अँटी नोडची कंडिशन आणि नोडची कंडिशन, नोड आणि अँटी नोडचं हे फाइंड करायचं आहे की कुठं नेमक्या फॉर्म होतील त्या. ठीक आहे, हे तुमचं नोड आणि अँटी नोडचं इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, नोडसाठी कंडिशन काय बरं, ॲम्प्लिट्यूडची, जो तुमचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असणार आहे हा तुमचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी काय फाइंड, मला नोडची कंडिशन लिहायची पहिली. मग कंडिशन फॉर नोड काय येईल बरं, कंडिशन फॉर नोड ॲम्प्लिट्यूड काय असतो 0. ठीक आहे, सो नोडसाठी तुमचा ॲम्प्लिट्यूड असेल 0. मग त्या जागी तिथे काय लिहाल, कंडिशन फॉर फर्स्ट लिहूयात सपोज नोडसाठी, कंडिशन ही झाली नोडसाठी आणि इकडेच लिहूयात आपण अँटी नोडसाठी. ठीक आहे, नोडसाठी कंडिशन काय तुमचा, ॲम्प्लिट्यूड किती पाहिजे, नोडसाठी कंडिशन ॲम्प्लिट्यूड किती पाहिजे, 0 पाहिजे. ॲम्प्लिट्यूड शुड बी इक्वल टू 0 आणि इथे ॲम्प्लिट्यूड काय पाहिजे, प्लस ऑर मायनस 2a, प्लस ऑर मायनस 2a, कारण स्टेशनरी वेव्ह काय दोन वेव्हचं सुपर इम्पोजिशन होतं. ठीक आहे, तर इकडचं ॲम्प्लिट्यूड आहे, इकडचं a, म्हणजे ॲम्प्लिट्यूड टोटल किती आहे 2a इतकं ॲम्प्लिट्यूड आहे. हा पार्टिकल जो आहे तो वर खाली व्हायब्रेट करत असेल तर जो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कितीची करतो, 2a चे डिस्प्लेसमेंट करतो. ठीक आहे, म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय तिचं 2a. तुमचं इक्वेशन काय, इक्वेशन काय इथे लिहिले आपण, इक्वेशन काय 2a कॉस 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू a असला पाहिजे. ठीक आहे, मग a इज इक्वल टू नोडसाठी काय 0, अँटी नोडसाठी काय येतो 2a आहे, कॉस 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू काय 2a. बरोबर बरोबर, आता काय करणार, हा 2a इकडे जाईल 0 होईल, म्हणजे कॉस 2πx/लॅम्बडा हा किती आला पाहिजे 0. मग कॉसच्या कुठल्या व्हॅल्यूज 0 असतात, π/2 0 असतो, कॉस 90 0 असतो, कॉस 270 0 असतो. म्हणजे तो जो अँगल आहे तो अँगल काय येईल, कोणाला इक्वल असेल, तो 90 ला इक्वल असेल, और 3π/2 और 5π/2 और 7π/2. ठीक आहे, इथे 2a कॅन्सल आउट होईल, हा स्मॉल a घेतलाय आपण. ठीक आहे, हा 2a आणि 2a काय होईल, कॅन्सल आउट होईल. बरोबर, हा गेला, काय राहील कॉस 2πx/लॅम्बडा हा काय कोणाला इक्वल आहे 1 ला. मग कॉसच्या व्हॅल्यूज 1 कधी असतात रे, प्लस ऑर मायनस 1 कधी असतात, 0 ला असतात, त्यानंतर पाय ला असते, नंतर 2π ला असते. ठीक आहे, म्हणजे 2πx अपॉन लॅम्बडा हा काय काय असेल तुमचा 0 असेल, पाय असेल, 2π 3π. ठीक आहे, आता फर्स्ट कंडिशन घेऊयात आपण सपोज. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन घेऊयात, ही फर्स्ट कंडिशन काय तुमची नोडची कंडिशन आहे. ठीक आहे, मग फर्स्ट याच्या वेळी 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू काय π/2 कन्सिडर करा, ती किती आहे π/2. मग इकडचा पाय गेला, 2 इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल, पाय इकडे जाईल. ठीक आहे, लॅम्बडा इकडे जाईल, म्हणजे x इज इक्वल टू काय मिळाला λ/4. ठीक आहे, सेकंड कंडिशन वाईज बघूयात, काय 2πx अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू काय 3π/2 आहे, पाय गेला. ठीक आहे, लॅम्बडा इकडे जाईल, 2 इकडे जाईल. बरोबर,
म्हणजे काय एक्स इज इक्वल टू 3 इंटू लॅमडा होईल 3 लॅमडा बाय 4. थर्ड कंडिशन वाईज पाहू काय होतो तो 2 पाय एक्स अपॉन लॅमडा हा काय असला पाहिजे तुमचा सपोज 5 बाय 2 पाय 5 पाय बाय 2 पाय पाय कॅन्सल आउट झाला पाय इकडे जाईल 2 इकडे जाईल म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळाला 4 लॅमडा बाय सॉरी 5 लॅमडा बाय 4. मग ह्या ज्या मिळालेल्या आहेत एक्सच्या व्हॅल्यू तर त्या एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे काय असणार तुमच्या नोड्स तुमचे नोड्स कोणत्या पॉईंटला आहे हे त्यांनी सांगितलंय. ठीक आहे नोड्स कुठल्या पॉईंटला आहे फर्स्ट लॅमडा बाय 4ला. मग स्टेशनरी वेळ सपोज तुम्ही बनवली स्टेशनरी वेळ कशी बनवता सपोज हा फ्री एंड आहे फ्री एंड पासून तुम्ही ही स्टेशनरी वेळ बनवताय. ठीक आहे तर इकडे आता इथून लॅमडा बाय 4 डिस्टन्सला गेला फर्स्ट काय मिळालं तुम्हाला नोड मिळाली. फर्स्ट नोड कुठे मिळाली लॅमडा बाय 4ला. सेकंड नोड कुठे मिळेल पहा बरं 3 लॅमडा बाय 4ला मिळाली आहे का 3 लॅमडा बाय 4ला. त्यानंतर नेक्स्ट नोड कधी मिळाली आहे पहा बरं 5 लॅमडा बाय 4ला. ठीक आहे बरोबर आहे 5 लॅमडा बाय 4ला मिळाली बरोबर आहे नक्की. ठीक तर आता नोड टू नोड डिस्टन्स फाइंड करायचं आहे. नोड टू नोड डिस्टन्स कसं फाइंड करणार तुम्हाला फर्स्ट नोड माहिती आहे सेकंड नोड माहिती आहे. ठीक आहे मग सेकंड नोड मायनस फर्स्ट नोड करा तुम्हाला काय मिळेल नोडमधून नोडचा डिस्टन्स मिळेल. ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला नोड टू नोड डिस्टन्स फाइंड करायचं आहे ते इज इक्वल टू काय मिळेल तुमचा x2 मायनस x1 याला जर सपोज x2 म्हटलं याला x1 म्हटलं विच इज इक्वल टू 3 लॅमडा बाय 4 मायनस लॅमडा बाय 4. 3 लॅमडा बाय 4 मायनस लॅमडा बाय 4 म्हणजे किती येतो 2 लॅमडा बाय 4 म्हणजेच येतो लॅमडा बाय 2 म्हणजे नोड टू नोड डिस्टन्स किती असतं लॅमडा बाय 2चं. समजलंय नोड टू नोड डिस्टन्स किती येतं लॅमडा बाय 2चं. आता सेम अँटी नोडसाठी पाहू. अँटी नोड कुठं आली पाहिजे चेक करा बरं. अँटी नोड या इक्वेशनमध्ये किंवा याच्यात अँटी नोड कुठे येत आहेत पहिली 0ला येते बरोबर पहिली कुठे येते 0ला. ठीक आहे तुम्ही लॅमडा बाय 4 डिस्टन्स गेला नाही मिळालेलं अँटी नोड परत कुठे मिळाली मग तुम्हाला लॅमडा बाय 2ला मिळाली. लॅमडा बाय 2 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यावेळी तुम्हाला सेकंड अँटी नोड मिळाली. थर्ड अँटी नोड कुठे मिळते अजून लॅमडा बाय 2 डिस्टन्स कव्हर केलं की तुम्हाला नेक्स्ट अँटी नोड मिळते विच इज इक्वल टू किती येते कितीला येईल ती कितीला लॅमडाला येईल ती. ठीक आहे कुठे येईल लॅमडाला. ठीक आहे फर्स्ट कंडिशन वाईज चेक करू आपण. फर्स्ट कंडिशन काय तुमची 2 पाय एक्स अपॉन लॅमडाची व्हॅल्यू काय 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आला 0. सेकंड 2 पाय एक्स अपॉन लॅमडा हा काय पाय सपोज पाय आणि पाय गेला एक्स इज इक्वल टू काय मिळाला लॅमडा बाय 2. जर 2 पाय एक्स अपॉन लॅमडा इज इक्वल टू थर्ड कंडिशन वाईज काय तो 2 पाय गेला एक्स इज इक्वल टू काय मिळाला लॅमडा मिळाला. बरोबर आहेत कंडिशन सगळ्या बरोबर आहेत. मग आता जर अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स फाइंड करायचं आहे तुम्हाला कुठून कुठं अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स फाइंड करायचं आहे काय मिळेल x2 मायनस x1 म्हणजेच काय लॅमडा बाय 2 मधून काय मायनस करणार तुम्ही x2 मायनस x1 विच इज इक्वल टू लॅमडा बाय 2 मायनस 0 विच इज इक्वल टू लॅमडा बाय 2 म्हणजे अँटी नोड टू अँटी नोड डिस्टन्स पण किती आलं लॅमडा बाय 2. नोड टू नोड लॅमडा बाय 2 अँटी नोड टू नोड चेक करू. ठीक आहे ते कसं करणार जर ही तुमची फर्स्ट कंडिशन घेतली सपोज ही फर्स्ट अँटी नोड इथे फर्स्ट नोड कुठे आहे लॅमडा बाय 4ला. ठीक आहे म्हणजे नोड टू अँटी नोड डिस्टन्स फाइंड करायचं आहे. नोड टू अँटी नोड काय येईल ते पहिलं नोड मायनस किंवा पहिली नोड मायनस पहिली अँटी नोड. पहिली नोड कुठला आहे लॅमडा बाय 4ला आणि पहिली अँप्लिट्यूड 0ला म्हणजे काय आलं डिस्टन्स लॅमडा बाय 4चं डिस्टन्स आलं म्हणजे अँटी नोड टू नोड डिस्टन्स किती आलं लॅमडा बाय 4 आलं. समजलंय नक्की समजलंय नक्की कळलंय नक्की. पुढचा पॉईंट पुढे काय पहा नेक्स्ट पॉईंट काय आपला हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. हार्मोनिक्स काय असतात प्रत्येक बॉडीची एक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. काय असते प्रत्येक बॉडीची एक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते की ज्या बेसिक फ्रिक्वेन्सीला ती बॉडी काय होते व्हायब्रेट होते. ठीक आहे प्रत्येक बॉडीची काय असणार आहे बेसिक फ्रिक्वेन्सी असणार आहे. ती बेसिक फ्रिक्वेन्सी म्हणजे येते तुमची हार्मोनिक फर्स्ट हार्मोनिक आणि त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे जे मल्टिपल असणार आहेत ती तुमची काय येणार आहे नेक्स्ट हार्मोनिक और सेकंड थर्ड फोर्थ अशा हार्मोनिक येणार आहेत त्या. समजलंय पहा हार्मोनिक म्हणजे काय प्रत्येक बॉडीची एक बेसिक फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असणार आहे. प्रत्येक बॉडीची काय असणार आहे एक बेसिक फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असेल. ठीक आहे मग जर तुम्हाला आठवत असेल पाईप ओपन ॲट बोथ एंड्स क्लोज्ड ॲट वन एंड याच्यासाठी काय होता जर फर्स्ट हार्मोनिक ही एन येते सेकंड हार्मोनिक काय आलं पाहिजे 2n आलं पाहिजे. ठीक आहे म्हणजे हार्मोनिक्स म्हणजे काय प्रत्येक बॉडीची एक बेसिक फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन असेल ती म्हणजे काय येणार तुमची हार्मोनिक येणार आहे. काय येणार आहे हार्मोनिक येणार आहे. ठीक आहे हार्मोनिक इज बेसिक और फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आणि त्याचे परत मल्टिपल्स काय येणार तुमचे सेकंड थर्ड हार्मोनिक येणार. ठीक आहे हार्मोनिक नंतर जी नेक्स्ट येणार आहे ती काय असणार तुमची ओव्हरटोन.
काय असणार आहे तुमची ओव्हरटोन असणार आहे. हार्मोनिक नंतर नेक्स्ट जी फ्रिक्वेन्सी येते ती काय असते तुमची ओव्हरटोन. ठीक आहे, काय असते ती ओव्हरटोन. म्हणजे सेकंड हार्मोनिक ही तुमची काय येणार आहे फर्स्ट ओव्हरटोन येणार आहे. ठीक आहे, याच्यातच फ्री आणि फोर्स्ड व्हायब्रेशनचा पॉईंट आहे. फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय? फ्री व्हायब्रेशन म्हणजे बॉडी नॅचरल फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होते. ठीक आहे, झोक्याचं एक्झाम्पल घेतलं होतं. धक्का दिला, ठीक आहे, फ्रेंड तुमची झोका घेते, धक्का दिला और फोर्स दिला, काय झाली ती एका फ्रिक्वेन्सीनी ऑसिलेट होती. ठीक आहे, हे झालं फ्री व्हायब्रेशन. ज्यात तुम्ही एकदाच एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, तुम्ही परत परत फोर्स अप्लाय करताय, धक्का देत राहताय, तर ते काय झालं ते फोर्स्ड व्हायब्रेशन झालं और फोर्स्ड ऑसिलेशन झालं. ठीक आहे, हार्मोनिक्स ओव्हरटोन समजलंय. हार्मोनिक्स म्हणजे फंडामेंटल असतात, ओव्हरटोन म्हणजे त्याचा थोडंसं पुढे. त्यानंतर काय तुमचं व्हायब्रेशन इन पाईप. दोन डिफरंट पाईप्स आहेत तुमच्याकडे. कोणता फर्स्ट कोणता आहे क्लोज्ड ॲट वन एंड आहे आणि सेकंड काय ओपन ॲट बोथ एंड्स आहे. तर फर्स्ट याच्यात क्लोज्ड ॲट वन एंड आहे, तर त्यातली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय येते ती आपल्याला चेक करायची. ठीक आहे, आता जर सपोज क्लोज्ड ॲट वन एंड आहे, ही क्लोज्ड ॲट वन एंडची कंडिशन. ठीक आहे, परत अजून एक केली सेकंड हार्मोनिकसाठी, ही झाली थर्ड हार्मोनिकसाठी. आता यात एंड करेक्शन काय ते समजून घ्या पहिलं. एंड करेक्शन म्हणजे काय की पाईप आहे, जी तुमची इंटेन्सिटी हायस्ट तुम्हाला ऐकायला येणार आहे रेझोनन्स ट्यूबचा एक्सपेरिमेंट. तर त्यात काय होतं, जो तुमचा पाईप आहे त्या पाईपच्या कुठं ऐकायला येणार, तुमची फ्रिक्वेन्सी कुठं ऐकायला येणार आहे, ह्या पाईपच्या बरोबर तोंडाच्या इथे नाही, ती थोडीशी वरती ऐकायला येते. अँटीनोड कुठं फॉर्म होतो, थोडासा वरती फॉर्म होतो. तर ते जे अँटीनोड पर्यंत पाईपच्या तोंडापासून किंवा पाईपच्या एंड पासून अँटीनोड पर्यंत डिस्टन्स म्हणजे काय असणार तुमचं एंड करेक्शन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे अँटीनोड जो एजला फॉर्म व्हायला पाहिजे होता तो थोडासा वरती फॉर्म होतो, तर ते जे वरचं डिस्टन्स आहे ते म्हणजे काय येणार तुमचं एंड करेक्शन येणार आहे. म्हणजे हा जर पाईप आहे, या पाईपमध्ये अँटीनोड इथे फॉर्म व्हायला पाहिजे, पण अँटीनोड फॉर्म होतो इथे. ठीक आहे, हा जर सपोज अँटीनोड फॉर्म, तर हे जे डिस्टन्स असणार आहे तुमचं एंड करेक्शन असणार आहे. एंड करेक्शनचा फॉर्म्युला काय 0.3 × D, वेर D इज डायमीटर ऑफ द पाईप. पाईप जो घेणार आपण त्याचा डायमीटर असेल तो. ठीक आहे, डायमीटर जितकं मोठं तितकं एंड करेक्शन जास्त असेल. ठीक आहे, आता ही फर्स्ट कंडिशन आहे. या फर्स्ट कंडिशनमध्ये आपण काय केलंय, सपोज पाईप एका एंडने काय केलंय क्लोज केलंय, मग इथं काय फॉर्म होणार आहे एक अँटीनोड आणि एक नोड असणार आहे. ठीक आहे का एक अँटीनोड एक नोड, इथे एक अँटीनोड आहे आणि इथे काय नोड. ठीक आहे, एक अँटीनोड एक नोड आहे. इथं तुम्हाला ही लेंथ आहे, ही लेंथ तुम्हाला कशाच्या टर्म्समध्ये लिहायची आहे लॅम्बडाच्या टर्म्समध्ये लिहायची आहे. कशाच्या टर्म्समध्ये वेव्हलेंथच्या टर्ममध्ये लिहायची आहे. ठीक आहे, जर पाहिलं ही फक्त 1/4 ऑफ वेव्ह आहे, 1/4 आहे ना ती वेव्ह. ठीक आहे, ही पूर्ण नाही आहे, ही फक्त काय त्यातला फोर्थ पार्ट आहे, 1/4 वेव्ह आहे. जर तिला कंप्लीट करायची आहे तर ती काय येईल ही 1/4, ही आत्ता जी आहे ती 1/4 आहे आणि नंतर ती कंप्लीट अशी होईल. ठीक आहे, म्हणजे ही फक्त आत्ता λ/4 इतकी वेव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे इथं लेंथ किती आहे त्याची λ/4 आहे. ठीक आहे, इथं लेंथ किती आहे λ/4. सेम जर इथं एक अँटीनोड एक नोड काय करणार इन्क्रीज करणार. ठीक आहे, इथं नोड आहे सपोज. ठीक आहे, इथे एक अँटीनोड आला, आता परत काय येणार नोड आणि परत काय येणार अँटीनोड. ठीक आहे, म्हणजे नोड इथे काय आला अँटीनोड, इथे काय आला परत नोड आणि परत काय आलं पाहिजे अँटीनोड. बरोबर आहे, बरोबर आहे. आता नेक्स्ट काय करायचं, परत एक नोड अँटीनोड इन्क्रीज करत जायचा. ठीक आहे, हा नोड आहे, परत काय अँटीनोड, परत नोड अँटीनोड नोड आणि परत एक अँटीनोड येणार आहे. ठीक आहे, परत एक काय आला अँटीनोड आला, नोड अँटीनोड नोड. बरोबर आहे का, बरोबर आली आहे. एक अँटीनोड नोड इन्क्रीज करत गेलोय आपण. ठीक आहे, मग आता या केसमध्ये लेंथ जर लिहायच्यात तर इथे लेंथ काय येईल बरं, ही λ/4, इथून इथपर्यंत λ/4, इथून इथपर्यंत λ/4 आणि परत एक λ/4. म्हणजे किती वेळा λ/4 आली 3 λ/4 आली. इथे पहा बरं, ही λ/4 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 किती वेळा आली ती लेंथ इज 5 λ/4. मग λ इज इक्वल टू काय येईल इथे λ इज इक्वल टू 4L आला. इथे λ इज इक्वल टू काय येईल 4 इकडे जाईल 4L/3. इथे λ काय जाईल 4L/5. ठीक आहे, बेसिक वेलोसिटीचा फॉर्म्युला काय तुमचा v इज इक्वल टू n λ. फर्स्ट हार्मोनिक म्हणून n1 म्हणूया. ठीक आहे, इथं काय लिहाल v इज इक्वल टू n2 λ, इथं काय लिहाल n3 λ. समजलंय. ठीक, n1 काढायचं आहे. n1 इज इक्वल टू काय येईल v/λ. v चा बेसिक फॉर्म्युला काय तुमचा √T/m. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे √T/m. इथं λ काय बरं 4L आहे बरोबर, म्हणजे
N1 ची व्हॅल्यू काय आली 1/4L √T/m. म्हणजे ही फर्स्ट बेसिक फ्रिक्वेन्सी वाजते, म्हणजे ही त्याची काय झाली फर्स्ट हार्मोनिक झाली. ठीक आहे, फर्स्ट बेसिक फ्रिक्वेन्सी वाजली या पाईप मध्ये. फर्स्ट बेसिक फ्रिक्वेन्सी कोणती वाजली 1/4L √T/m, वेअर T इज काय असतो टी टेन्शन आणि m काय असतो लिनियर डेन्सिटी और मास अपॉन मास पर युनिट लेंथ. ठीक आहे, असते लिनियर डेन्सिटी. ठीक आहे, लॅम्बडा इज वेव्हलेंथ. ठीक आहे, समजलं हे 1/4L √T/m ही काय झाली तुमची बेसिक फ्रिक्वेन्सी झाली. आणि हीच काय तुमची फर्स्ट हार्मोनिक. काय ती फर्स्ट हार्मोनिक. आता या एंड मध्ये पाहू काय येतंय. ठीक आहे, v इज इक्वल टू N2 लॅम्बडा आहे. N2 इज इक्वल टू काय v बाय लॅम्बडा विच इज इक्वल टू √T/m. इथं लॅम्बडाची व्हॅल्यू काय 4L/3, म्हणजे तिथे येऊन काय होणार ती 3/4L √T/m. म्हणजे ही काय झाली तुमची N2 झाली. आणि याला जर याच्याशी कम्पेअर केलं तरी काय होते 3 टाइम्स होते ना. म्हणजे ही जी टर्म आहे तुमची 1/4L √T/m ही जी टर्म आहे तीच काय तुमची N1 आहे ना. म्हणजे यालाच काय लिहू शकता N2 इज 3 टाइम्स N1. म्हणजे ही काय झाली तुमची थर्ड हार्मोनिक. ठीक आहे, इथं सेकंड हार्मोनिक येत नाही, इथं सेकंड हार्मोनिक प्रेझेंट नाही. इथं काय येते पहा बरं N3 इज इक्वल टू काय v/λ विच इज इक्वल टू 1/λ √T/m. ठीक आहे, बरोबर आहे. मग 1/λ इज इक्वल टू काय येईल 1/λ इज इक्वल टू काय येईल 5/4L √T/m. आणि 1/4L √T/m इज इक्वल टू काय असतो तुमचा N1 असते. म्हणजेच N3 इज इक्वल टू काय आली 5N1 विच इज युअर फिफ्थ हार्मोनिक. म्हणजे याच्यात फक्त कोणते हार्मोनिक्स आहेत ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. मध्ये 4 वी हॅव ओनली कोणते कोणते हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. मग इथे लिहिणार तुम्ही काय इन पाईप क्लोज ॲट वन एंड ओनली कोणते हार्मोनिक्स प्रेझेंट आहे ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ठीक आहे, आणि याच्यातच एक ओव्हरटोनचं इक्वेशन येतं. ते ओव्हरटोनचं इक्वेशन काय बरं लक्षात ठेवा. ते जर पी तो ओव्हरटोन तुम्हाला फाइंड करायचे तर इक्वेशन काय 2p + 1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी वेअर p इज नंबर ऑफ ओव्हरटोन. जितके नंबर ऑफ ओव्हरटोन असेल ती तुमची तिथं पुट करायची. समजलंय. आता हेच कंटिन्यू करायचं कशासोबत तुमच्या पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. तर नेहमी जो ओपन एंड असेल तिथं काय फॉर्म होणार आहे तुमचा अँटीनोड फॉर्म होणार आहे. ठीक आहे, नेहमी जो ओपन एंड असेल तिथं काय फॉर्म होणार आहे अँटीनोड फॉर्म होणार आहे. सेम प्रोसेस रिपीट करायची आहे तुम्हाला सेम टू सेम. ठीक आहे, तर जो पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तिथे जो तुमचा ओपन एंड असेल त्यात काय फॉर्म होणार आहे काय फॉर्म होणार आहे त्यात अँटीनोड फॉर्म होणार आहे. ठीक आहे, सेकंड तुमची कंडिशन काय राहील पाईप ओपन ॲट सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. फ्री एंडला नेहमी काय फॉर्म होणार आहे तुमचा अँटीनोड फॉर्म होणार आहे. ठीक आहे, मग जर सपोज इथे एक नोड आहे बरोबर आहे. फर्स्ट फंडामेंटलसाठी 2 अँटीनोड फॉर्म तर कंपल्सरी होणारच आहे कारण ओपन एंड दोन्ही साईडला. ठीक आहे, 2 अँटीनोड आणि एक नोड. इथं काय होईल बरं आता अँटीनोड तर राहणारच आहेत 2. अजून काय होणार आहे एक अँटीनोड अजून एक ॲड होणार. ठीक आहे, आणि 2 नोड येणार आता. ठीक आहे, म्हणजे इथे एक नोड येईल इथे एक अँटीनोड येईल आणि इथे एक नोड येईल. झाले का झाले. मग आता आला नोड परत अँटीनोड परत नोड. बरोबर आहे आलात बरोबर. ठीक, नेक्स्ट पुढे काय पुढे एक अँटीनोड इथं फिक्स्ड आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय असणार आता नोड किती पाहिजे तुम्हाला 3 पाहिजे. ठीक आहे, एक झाली 2 आणि 3 झाले झाले का पहा 3 नोड 1 2 3 3 नोड झाले आणि किती अँटीनोड झाले 4 अँटीनोड झाले. ठीक आहे, पहा काय होणार आता इथे अँटीनोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड आणि नोड. बरोबर आहे बरोबर आहे. ठीक, क्लिअर आहे का. ठीक आहे, पुढे आता याच्यात काय फाइंड करणार तुम्ही लेंथ इज इक्वल टू काय बरं हे λ/4 आणि हे λ/4 किती झालं λ/2. ठीक आहे, λ/4 + λ/4 काय आलं λ/2. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय 2L. ठीक आहे, या केसमध्ये लॅम्बडा फाइंड करू किती येईल तो इथून इथपर्यंत λ/2 आणि परत एक λ/2
म्हणजे एल काय आला लॅमडा, बरोबर का. इथून इथपर्यंत इथं काय अँटीनोड पासून अँटीनोड डिस्टन्स किती असतं λ/2चं. परत अँटीनोड पासून अँटीनोड पर्यंत काय आलं λ/2 म्हणजे किती आलं ते λ/2 प्लस λ/2 इज लॅमडा. ठीक आहे. पुढे इथून इथपर्यंत λ/2 झालं, इथून इथपर्यंत परत किती झालं λ/2 आणि इथून इथपर्यंत किती झालं आता मग ते परत लेग λ/2 म्हणजे किती झालं 1 2 3 म्हणजे किती आलं लेंथ इज इक्वल टू 3 λ/2 3 λ/2 आलं. ठीक आहे. मग आता इथे काय करणार लॅमडाची व्हॅल्यू फाइंड करणार तुम्ही. ठीक आहे. लॅमडा इज इक्वल टू काय 2l. मग v इज इक्वल टू n1 लॅमडा, n1 इज इक्वल टू काय v अपॉन लॅमडा दॅट इज इक्वल टू 1 अपॉन लॅमडा रूट t अपॉन m विच इज इक्वल टू 1 अपॉन 2l रूट t अपॉन m. मग ही मिळाली काय तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज 1 अपॉन 2l रूट t अपॉन m. ही मिळाली फर्स्ट हार्मोनिक. काय मिळाली फर्स्ट हार्मोनिक. इथं काय येईल चेक करा बरं. v इज इक्वल टू n2 लॅमडा, n2 इज इक्वल टू काय येईल v बाय लॅमडा, त्यामुळे काय येईल ते 1 अपॉन लॅमडा रूट टी बाय एम. लॅमडा काय इथं एल. ठीक आहे. डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 2 केलं का कारण 1 अपॉन 2l रूट टी अपॉन एम हा काय तुमचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे फर्स्ट हार्मोनिक आहे. म्हणजे n2 इज इक्वल टू काय मिळाला 2 टाइम्स n1. इथं चेक करा इथं काय येईल लॅमडा इज इक्वल टू 2l बाय 3, v इज इक्वल टू n3 लॅमडा, n3 इज इक्वल टू काय आला v बाय लॅमडा विच इज इक्वल टू 1 बाय लॅमडा रूट टी बाय एम विच इज इक्वल टू 1 बाय लॅमडाची व्हॅल्यू काय 2l बाय 3 ना म्हणजे ती आता काय होणार 3 बाय 2l होणार रूट टी बाय एम म्हणजेच 1 अपॉन 2l रूट टी अपॉन एम ही काय असणार काय तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग n3 इज इक्वल टू आला 3n1, n2 इज इक्वल टू काय 2n1. म्हणजे इथं जर पाहिलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, सेकंड हार्मोनिक आहे, थर्ड हार्मोनिक आहे. म्हणजे इथं जर सगळ्या हार्मोनिक्स काय प्रेझेंट पाईप ओपन ॲट बोथ एंडसाठी काय आहेत ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. हेच सेम कशासाठी करणार तुम्ही व्हायब्रेटिंग स्ट्रिंगसाठी करणार. मग व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये जे ओपन एंड्स असणार आहेत ते काय असतात फ्री एंड्स असतात. आता ओपन एंड जर ठेवलंच नाही त्यात काय केलं तुम्ही दोन्ही एंड काय केले फिक्स ठेवले तर त्यात काय होणार नोड फॉर्म होणार आणि मध्ये अँटी नोड फॉर्म होईल फंडामेंटलसाठी. ठीक आहे. मग याच्यात काय येईल व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये सगळ्यात पहिलं एक अँटी नोड आणि 2 नोड आहेत. हा ऑल इंटिग्रल. इथं काय आलं आपलं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. इथं काय ही झाली फर्स्ट, त्यात काय एक अँटीनोड 2 नोड. सेकंड याच्यात काय होईल एक वेव फक्त ऍड अप होणार, एक अँटीनोड ऍड करायचा ना तुम्हाला. इथं झाला एक अँटीनोड, हा झाला सेकंड अँटीनोड. ठीक आहे. ही झाली तुमची सेकंड वेव. ठीक आहे. आता अजून एक अँटीनोड ऍड करायचा म्हणजे काय होईल ते 3 वेव्स होतील ना 1 2 3 3 वेव्स झाल्या. ठीक आहे. इथं लेंथ फाइंड करा. आता काय येते इथं लेंथ इज इक्वल टू काय λ/2 आहे का म्हणजे लॅमडा इज इक्वल टू काय आला 2l. परत सेम v इज इक्वल टू काय n1 लॅमडा, n1 इज इक्वल टू v बाय लॅमडा विच इज इक्वल टू 1 बाय लॅमडा रूट टी बाय एम. लॅमडाची व्हॅल्यू काय 2l रूट टी बाय एम. ही तुमची आली काय n1 विच इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय आली 1/2l रूट टी बाय एम. आता याच्यासाठी पाहू लेंथ काय आली लॅमडा आहे का ही λ/2 ही λ/2 किती झाली लॅमडा बरोबर. पुढे काय मग v इज इक्वल टू काय n2 लॅमडा. इथे वेलॉसिटी काय येईल n2 लॅमडा म्हणजे n2 इज इक्वल टू काय येईल v बाय लॅमडा. v काय रूट टी बाय एम. 1 अपॉन लॅमडाची व्हॅल्यू 1 अपॉन एल रूट टी बाय एम. 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय राहील इथे 1 अपॉन 2l रूट टी बाय एम. हीच काय तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आली n2 इज इक्वल टू 2n1. ठीक आहे. याच्यात काय झालं एल इज इक्वल टू किती आहे λ/4 ही λ/4 किती झाली λ/2 सॉरी λ/2 आहे λ/2 किती झाली 3 λ/2 म्हणजे लॅमडा इज इक्वल टू काय मिळेल 2l/3 बरोबर. मग v इज इक्वल टू काय तुमची n3 लॅमडा म्हणजे n3 काय आला v बाय लॅमडा विच इज इक्वल टू 1 बाय लॅमडा रूट टी अपॉन एम. लॅमडाची व्हॅल्यू काय आहे 2l/3 म्हणजे इथं काय होणार 3/2l रूट टी बाय एम. 1 अपॉन 2l रूट टी अपॉन एम हा काय
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे N3 इज इक्वल टू काय मिळाली 3 टाइम्स N1. जर इथे काय तुमची फर्स्ट हार्मोनिक पण आहे, सेकंड हार्मोनिक पण आहे, थर्ड हार्मोनिक म्हणजे पण आहे, म्हणजे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन पाईप इन अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये सगळे हे प्रेझेंट आहेत. तर यात सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन काय तुमचा, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे काय सांगायचे आपल्याला, लॉज सांगायचे, आणि तेच आपण प्रूव्ह केले कशामध्ये, प्रॅक्टिकलमध्ये कशाने प्रूव्ह केले, सोनोमीटर. सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट केला, तेच व्हायब्रेटिंग स्ट्रिंगने आपण काय केलेले आहेत, प्रूव्ह केलेले. तर सोनोमीटर थ्रू व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे लॉस काय केलेत, प्रूव्ह केलेत. फर्स्ट जी फ्रिक्वेन्सी आहे तुमची, फर्स्ट हार्मोनिक आहे, ती काय बरं, N इज इक्वल टू 1/2L √T/M. तर लॉज काय सोनोमीटर मध्ये काय प्रूव्ह करायचे आपल्याला, 2 लॉज प्रूव्ह करायचे. पहिला आहे लॉ ऑफ टेन्शन, ठीक आहे, आणि नेक्स्ट काय लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ लेंथ तुम्हाला काय करायचे, प्रूव्ह करायचे, ठीक आहे. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी नाही प्रूव्ह करायला आहेत ह्याच्यासाठी, कशात, प्रॅक्टिकलला, ठीक आहे. पण लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी सुद्धा आहे, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, ठीक आहे. 3 लॉज आहेत, ते 3 लॉज तुम्हाला याच्यातून प्रूव्ह करायचे. तर फॉर्म्युलावरून जर पाहिलं तर N हा काय डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T आहे. टी म्हणजे काय, टेन्शन इन द स्ट्रिंग, स्ट्रिंग मधलं टेन्शन. पण टेन्शन कसं काढतो आपण, मास इनटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे हा जर तुमचा सोनोमीटरचा ब्लॉक आहे, या सोनोमीटरच्या ब्लॉकला काय असते, एक अशी वायर असते, स्ट्रिंग असते. ती स्ट्रिंग खाली कशाला अटॅच्ड असते, मासला अटॅच असते, वेट असतो त्याला काहीतरी, ठीक आहे. म्हणजे इथे टेन्शन कसं काढणार, टेन्शन इज इक्वल टू काय असणार तुमचा, जे मास तुम्ही लावणार आहे, आणि इनटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. तर हे काय डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T आहे. मग हे तुम्हाला सोनोमीटर थ्रू प्रूव्ह करायचं आहे. काय, N इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T. म्हणजे जसं जसं टेन्शन इन्क्रीज होईल तसं तसं तुमचं फ्रिक्वेन्सी पण काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे तो ट्युनिंग फॉर्क आपण आपटणार आहे, तो ट्युनिंग फॉर्क काय झाला पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली पाहिजे, ठीक आहे. हा झाला लॉ ऑफ टेन्शन. काय झाला पहिला, लॉ ऑफ टेन्शन. लॉ ऑफ लेंथ म्हणजे काय, जो तुमची फ्रिक्वेन्सी आहे ती कशी आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. ती कशी आहे, लेंथला इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे लॉस प्रूव्ह करणार त्यावेळी बाकीच्या टर्म्स काय राहायला पाहिजेत, कॉन्स्टंट राहायला पाहिजे. इथे M आणि L काय राहणार, कॉन्स्टंट राहणार, ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथं काय लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट ठेवणार, म्हणजे एकच वायर वापरणार, ठीक आहे. आणि लेंथ म्हणजे काय कॉन्स्टंट ठेवणार, ते ब्रिजेस मधलं डिस्टन्स, ठीक आहे, ते कॉन्स्टंट ठेवणार. मग N इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ आहे, इथं काय कॉन्स्टंट ठेवणार आहे तुम्ही, टेन्शन कॉन्स्टंट ठेवणार आहे, आणि मास कॉन्स्टंट ठेवणार आहे. मास लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट ठेवणार आहे, मास नको म्हणू द्या, काय कॉन्स्टंट ठेवणार आहे, लिनियर डेन्सिटी. हा झाला लॉ ऑफ लेंथ. म्हणजे असं असं तुम्ही लेंथ इन्क्रीज करणार तसंच फ्रिक्वेन्सी करणार, कमी कमी होणार, इन्व्हर्स प्रपोर्शन आहे त्यांच्यात, ठीक आहे. आणि थर्ड लॉ काय, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी विच इज इक्वल टू N इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू √M, ठीक आहे. मग त्यावेळी काय कॉन्स्टंट ठेवणार तुम्ही, लेंथ आणि टेन्शन कॉन्स्टंट ठेवणार, ठीक आहे. काय कॉन्स्टंट ठेवणार, लेंथ आणि टेन्शन तुम्ही कॉन्स्टंट ठेवणार. तर लिनियर डेन्सिटी हे आपण प्रूफ का नाही करत, कारण मास पर युनिट लेंथ और लिनियर डेन्सिटी ही प्रत्येक वायरची काय असते, कॉन्स्टंट राहते. तुम्ही इथं वायर चेंज नाही करू शकत, वायर चेंज करायला मोठी प्रोसेस आहे, ठीक आहे. मग प्रत्येक वायरचा लिनियर डेन्सिटी काय राहणार आहे, सेम राहते. म्हणून आपण ती चेंज न करता आपण हा लॉ प्रूव्ह करत नाही, आपण फक्त 2 लॉज प्रॅक्टिकलमध्ये हे करणार आहे, प्रूव्ह करणार आहे, लॉ ऑफ टेन्शन अँड लॉ ऑफ लेंथ, ठीक आहे. इन्व्हर्स प्रपोर्शन आहे त्यात लक्षात ठेवा, समजलंय. नेक्स्ट काय तुमचं बीट्स, ठीक आहे. नेक्स्ट काय बीट्स, बीट्स म्हणजे काय, 2 frequencies or 2 waves of slightly different frequencies superimposed to form beats. 2 waves ज्या काय आहेत स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या आहेत त्या काय होतात, सुपर इम्पोज होतात टू फॉर्म बीट्स, ठीक आहे. 2 waves or 2 sound waves of slightly different frequencies come together to form beats. इथपर्यंत कळाले. पहिलं काय पाहिलं, स्टेशनरी वेव्हच्या प्रॉपर्टीज, नंतर हार्मोनिक्स ओव्हरटोन, व्हायब्रेशन इन पाईप 2 हे त्याचे, त्यानंतर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, सोनोमीटर, आणि आता काय बीट्स, ठीक आहे. बीट्सचं एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन पहा आधी. तर बीट्सचा हे माहिती आहे सगळ्यांना, कशा फॉर्म होतात ते माहिती आहे. ठीक, बीट्स कशा फॉर्म होतात, 2 फ्रिक्वेन्सीज और 2 वेव्स ऑफ स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. फ्रिक्वेन्सीज काय असल्या पाहिजे तुमच्या, स्लाइटली डिफरंट पाहिजे, जास्त डिफरन्स नको आहे, ठीक आहे. स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या वेळी काय होतात, इंटरफर होतात टू फॉर्म बीट्स, ठीक आहे. मग बीट्सचं एक इक्वेशन आहे, ते बीट्सचं इक्वेशन आपल्याला फाईंड करायचं आहे. इक्वेशन सांग मला, 2 वेव्स इंटरफर होणार आहेत, याचा अर्थ इथं पण y1 आणि y2 येणार आहे, ठीक आहे.
मग y1 इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशन सांगा. y1 इज इक्वल टू a साइन 2 पाय n1t मायनस x बाय लॅम्डा 1. y2 इज इक्वल टू काय येईल इक्वेशन a साइन 2 पाय n2t मायनस x बाय लॅम्डा 2. समजलं हे? समजलंय? तर नेक्स्ट याच्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे इक्वेशन डायरेक्ट निग्लेक्ट केलंय. कोणतं? x बाय लॅम्डा 1 आणि x बाय लॅम्डा 2. तर हे का निग्लेक्ट केलंय? कारण दोन्ही वेव्स जो आहे त्यांच्यातला जो फेज डिफरन्स आहे और त्यांच्यातली जी फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे तो एवढा जास्त नाही, तो खूप स्लाइटली डिफरंट आहे. म्हणून डायरेक्ट इक्वेशन घेताना तुम्ही काय घेतलंय y1 इज इक्वल टू a साइन 2 पाय n1t आणि दुसरं इक्वेशन घेतलंय a साइन 2 पाय n2t असे इक्वेशन्स घेतले. ठीक आहे. मग वेव्ह काय बनणार आहे? वेव्ह इज इक्वल टू y इज इक्वल टू y1 प्लस y2 विच इज इक्वल टू a साइन 2 पाय n1t आणि प्लस a साइन 2 पाय n2t. आता काय फॉर्म्युला यूज करणार बरं तुम्ही? a कॉमन घेतला, काय मिळालं? साइन 2 पाय n1t प्लस साइन 2 पाय n2t. काय फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? साइन सी प्लस साइन डीचा यूज करणार. काय तो? साइन सी प्लस डी 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 आणि कॉस सी मायनस डी बाय 2. म्हणजे ए इथे येईल आणि काय मिळेल? साइन 2. हां ठीक आहे. 2 साइन सी प्लस डी म्हणजे 2 पाय n1t प्लस 2 पाय n2t बाय 2 आणि इंटू कॉस 2 पाय n1t मायनस 2 पाय n2t बाय 2. हे समजलंय? हे समजलंय? ठीक. काय येईल बरं इथं आता? 2a पुढे पुढे काय येईल? 2 पाय n2t n1t प्लस 2 पाय. सगळ्याकडून 2 कॉमन घ्या. सगळ्याकडून काय करा? 2 कॉमन घ्या. मग 2 जर कॉमन घेतला तर इथं काय मिळेल? साइन 2 पाय राहील बरोबर. साइन 2 पाय आणि इथं काय राहणार? n1 प्लस n2 बाय 2 आणि इथं काय राहील? कॉस 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 इंटू t बाय 2. नाव कन्सिडर. काय कन्सिडर करणार? कन्सिडर 2a cos 2 पाय n1t मायनस n2t अपॉन 2 इज इक्वल टू काय? इज इक्वल टू काय म्हटलं त्याला? आर म्हटलं ना और ए. ठीक आहे, याला म्हटलं ए. तर मग काय येईल इक्वेशन बरं? याच्या जागी काय पुट केलं तुम्ही? याच्या जागी काय पुट केलंय? ए पुट केलंय. मग काय राहील इक्वेशन? ए साइन 2 पाय n1 प्लस n2 अपॉन टी. नाव वी नो दॅट फ्रिक्वेन्सी काय स्लाइटली डिफरंट आहे. याचा अर्थ तुम्ही काय लिहू शकता? n1 लाच आणि n2 ला n लिहू शकता कारण खूप स्लाइटली डिफरन्स आहे त्यांच्यात. म्हणजे n1 आणि n2 काय दोन्ही nच आहे सपोज. ठीक आहे. म्हणजे इथं काय लिहू शकता तुम्ही? 2 लिहू शकता. इथं t नाही, इथं 2 आहे. 2 आहे ना? ठीक आहे. याला काय लिहू शकता? n लिहू शकता. म्हणजे n प्लस n काय आला? 2n आला बरोबर. म्हणजे yचं इक्वेशन काय आलं? a साइन n प्लस n बाय 2. Therefore y is equal to a sin 2n by 2. 2 कॅन्सल आउट झाला. काय राहिलं रे? 2 पाय आणि टी राहिला ना. इथं टी राहतो. टी कॉमन घ्या इथं पण. ठीक आहे. इथं टी राहिला. म्हणजे काय राहील इथं? काय राहील? 2 पाय 2 पाय टी इन ब्रॅकेट n1 प्लस n2 अपॉन 2. n1 आणि n2 काय? n. त्यामुळे इथं काय लिहू शकता? 2 पाय टी इन ब्रॅकेट 2n बाय 2. 2 कॅन्सल आउट झाला. y इज इक्वल टू काय मिळेल? a साइन 2 पाय n टी. हे मिळालं तुम्हाला याचं इक्वेशन. कशाचं? बीट्सचं इक्वेशन. मग आता बीट्समध्ये परत 2 कंडिशन येतात. कोणत्या? मॅक्सिमा आणि मिनिमा. तर मॅक्सिमा म्हणजे काय? जिथं बीटची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? हायेस्ट. ठीक आहे. बीट फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? हायेस्ट. मग मॅक्सिमाच्या वेळी तुमच्या ए जो असणार आहे तो कोणाला इक्वल आहे? 2a ला इक्वल आहे बरोबर. ॲम्प्लिट्यूड काय असणार त्यावेळी? मॅक्सिमम असणार आहे. ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम तर इंटेन्सिटी पण मॅक्सिमम. मग इक्वेशन काय तुमचं? कन्सिडर तुम्ही काय केलंय? 2a cos 2 पाय n1t आणि n2t. याला काय म्हणा? सपोज 1 म्हणा. म्हणजे याच्यावरून तुम्ही मॅक्सिमा आणि मिनिमाच्या कंडिशन्स लिहिणार. ठीक आहे. मॅक्सिमा मिनिमा काय ते पहा. मॅक्सिमासाठी कंडिशन काय? जो तुमचा ॲम्प्लिट्यूड असला पाहिजे तो कोणाला इक्वल आहे? 2a ला इक्वल आहे. कोणाला इक्वल आहे? 2a ला इक्वल आहे. त्यामुळे काय येईल इक्वेशन? जो तुमचा
मॅक्सिमाची कंडिशन आहे. मॅक्सिमाला 2a इज इक्वल टू काय येतोय तुमचा 2a cos 2 पाय n1 मायनस n2/2 इथे टी लिहूयात. ठीक आहे, हा काय असला पाहिजे 2a ला इक्वल असला पाहिजे. म्हणजे 2a गेला, 2a गेला ना. ठीक आहे, मग काय राहील cos 2 पाय पुढे t n1 मायनस n2 इज इक्वल टू 1. कॉस व्हॅल्यू 1 कधी असतात 0 ला 90. ठीक आहे, म्हणजे हा जो अँगल असणार आहे 2 पाय t n1 मायनस n2/2 हा असणार आहे काय 0 पाय 2 पाय 3 पाय. फर्स्ट कंडिशन वाईज जर गेला, फर्स्ट कंडिशन काय तुमची 2 पाय t n1 मायनस n2/2 इज इक्वल टू काय 0. म्हणजे t ची व्हॅल्यू इथं काय येईल 0 ना. सगळ्या टर्म्स तिकडे जातील, t ची व्हॅल्यू काय आली 0. सेकंड कंडिशन वाईज गेला 2 पाय t n1 मायनस n2/2 इज इक्वल टू काय पाय. पाय आणि पाय गेला, हा 2 आणि 2 गेला. ठीक आहे, म्हणजे t इज इक्वल टू काय राहील हा n1 मायनस n2 खाली जाईल डिव्हिजनला. म्हणजे t इज इक्वल टू काय राहील 1/n1 मायनस n2. थर्ड कंडिशन वाईज गेला 2 पाय t n1 मायनस n2/2 इज इक्वल टू काय 2 पाय. 2 पाय गेला बरोबर. मग हा टर्म इकडे जाईल आणि t इज इक्वल टू काय मिळेल 2/n1 मायनस n2 बरोबर. थर्ड कंडिशन वाईज गेला काय मिळेल 3/n1 मायनस n2. ठीक आहे, ह्या झाला कंडिशन्स फॉर मॅक्सिमा. मॅक्सिमा कुठं कुठं मिळणार आहे, कोणत्या टाइमला तुम्हाला मॅक्सिमा मिळणार आहे. ठीक आहे, समजले. पुढे मिनिमासाठी कंडिशन. मिनिमासाठी काय कंडिशन येईल बरं. मिनिमासाठी तुमचा जो 2a cos 2 पाय t n1 मायनस n2/2 असणार आहे तो कोणाला इक्वल आहे 0 ला. म्हणजे कॉसच्या व्हॅल्यूज कोणाला इक्वल आहे 0 ला. हा 2 इकडे जाईल म्हणजे cos 2 पाय t n1 मायनस n2/2 हा इक्वल आहे कोणाला 0 ला. कॉसच्या व्हॅल्यू 0 कधी असतात π/2 ला बरोबर. म्हणजेच काय कंडिशन लिहू शकता तुम्ही, हे करू का, काय कंडिशन लिहू शकता तुम्ही 2 पाय t n1 मायनस n2/2 इज इक्वल टू काय असेल π/2 असेल और 2π/2 असेल और 2π/2 नाही रे 3π/2 असेल. ठीक आहे, 3π/2 असेल त्यानंतर 5π/2 असेल. ठीक आहे, मग π/2 कट करून बघा म्हणजे काय येईल 2 पाय t अपॉन n1 मायनस n2 इंटू 2 इज इक्वल टू काय असेल सपोज π/2 बरोबर. पाय गेला आणि हा 2 आणि 2 गेला म्हणजे n1 मायनस n2 इकडे जाईल बरोबर. म्हणजे काय मिळेल आणि हा 2 पण खाली जाईल म्हणजे 1/2 n1 मायनस n2 मिळाली. फर्स्ट कंडिशन ही आली तुमची. सेकंड कंडिशन पहा काय येते 2 पाय t n1 मायनस n2/2 इज इक्वल टू काय येणार आहे 3π/2 येणार आहे. पाय गेला 2 गेला. ठीक आहे, म्हणजे काय मिळेल t इज इक्वल टू n1 मायनस n2 इथून खाली जाणार 3 इथंच राहणार आणि 2 पण खाली जाणार म्हणजे 3/2 n1 मायनस n2. म्हणजे मॅक्सिमासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या काय येतील तुमच्या t इज इक्वल टू 1/2 n1 मायनस n2 और 3/2 n1 मायनस n2 नंतर 5/2 n1 मायनस n2. ह्या झाल्या कशाच्या कंडिशन मिनिमासाठीच्या कंडिशन झाल्या. ठीक आहे, मिनिमा मॅक्सिमाच्या कंडिशन्स काय येतात t इज इक्वल टू 0 नंतर 1/n1 मायनस n2 नंतर 2/2 येतो रे 2 येतो ना मला अशी आला होता तो हे केला 2/n1 मायनस n2 नंतर 3/n1 मायनस n2. त्या येतात कशाच्या कंडिशन मॅक्सिममच्या कंडिशन ज्या इंटेन्सिटी काय असेल मॅक्सिमम. आणि लास्ट पॉईंट राहिला तो म्हणजे काय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. 3 डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड असतात. कोणत्या लाऊडनेस नंतर लाऊडनेस पिच आणि क्वालिटी और टिम्बर. ठीक, फर्स्ट काय सपोज टिम्बर. ठीक आहे, टिम्बर म्हणजे साऊंडची काय असते क्वालिटी असते. ठीक आहे, क्वालिटी ऑफ साऊंड. नंतर काय ते पिच. ठीक आहे, पिच म्हणजेच काय असते फ्रिक्वेन्सी.
पिच म्हणजेच काय असते, फ्रिक्वेन्सी. मग मुलांच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जास्त की मुलींची फ्रिक्वेन्सी जास्त असते, मुलांचा लाऊडनेस जास्त असतो. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती कोणाच जास्त आहे, मुलींची जास्त आहे. पिच मुलींचा काय असतो, जास्त. ठीक आहे, हाय पिच असतो. तसंच मुलांचा काय जास्त असतो, मग लाऊडनेस जास्त असतो. ठीक आहे, समजलंय का? पिच म्हणजे काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी. लाऊडनेस म्हणजे आवाज येणार आहे, की आवाजची जी इंटेन्सिटी असणार आहे ती. लाऊडनेस म्हणजे काय असणार, तुमची इंटेन्सिटी. या झालं तुमच्या काय, क्वालिटीज ऑफ साऊंडच्या काय झाला, क्वालिटीज. आणि त्याच्यानंतर काय तुमचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, ते एकदा वाचून घेतलं तरी जमते. समजलंय, पहिल्यापासून समजलंय. काय काय पाहिलं, टाइप्स ऑफ वेव्ह पाहिले, नंतर प्रोग्रेसिव्ह अँड स्टेशनरी वेव्ह काय असतात ते पाहिलं. त्यानंतर काय, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह रेअर टू डेन्सर काय होते, क्रेस्ट गेली तर ट्रफ येते. तेच याच्यात काय होतं, कंप्रेशन गेलं तर कंप्रेशनच येतं लॉन्जिट्युडनलमध्ये. ठीक आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं एक डेरिवेशन पाहिलं, नंतर स्टेशनरी वेव्हचं प्रॉपर्टीज आणि डेरिवेशन पाहिले, नंतर हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन काय असतात ते पाहिलं. हार्मोनिक्स आर बेसिक फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, त्यांच्यावरती असेल ते ओव्हरटोन. व्हायब्रेशन इन पाईप 2, क्लोज ॲट वन एंड असेल पाईप एकदा, आणि दुसऱ्यांदा ओपन ॲट बोथ एंड्स. नंतर व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, तर त्याच्या लॉज इम्पॉर्टंट आहे, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्यानंतर सोनोमीटरचे 2 एक्सपेरिमेंट करायचे, लॉज ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ लेंथ. ठीक आहे, नंतर काय, बीट्स, 2 वेव्स ऑफ स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज इंटरफर टू फॉर्म बीट्स. आणि लास्ट काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड, 3 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं, कोणत्या, टिंबर, लाऊडनेस अँड पिच. समजलंय, काय डाऊट?